दिसत नाही ना सासरचे ना माहेरचे, घराबाहेरची ओढ ती नंतर ओढ असती, पण काही जे माहेर दीर जावा ननंद माता खूप वेळा तुझे मिस्टर कधीच व्हिडिओ मध्ये मिस्टर सकाळी 8ला जातात, सगळा सपोर्ट असतो, सगळं ट्रायपॉड घेऊन देण्यापासून सेल्फी स्टिक देण्यापासून हा पण प्रश्न असतो। बऱ्याच जुन्या माझ्या ताईंना माहित आहे मुलं किती। हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग हा आपला नेहमीचा जसा असतो तसा ब्लॉग ऍक्च्युली नाही आहे। तर परवा दिवशी म्हणजे शनिवारी मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती ताईंनो की डायरेक्टली आता बोलायला सुरुवातच करते, म्हणजे जो काही विषय आहे तो आपल्या व्हिडिओचा। तर शनिवारी मी सकाळी एक पोस्ट टाकली होती आणि माझा फोटो टाकला होता की जर तुम्हाला काही कोणतंही क्वेश्चन मला जर विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता। मग ते पर्सनल असतील, तुम्हाला काय माझ्याबद्दल जाणून घ्यायचंय तर ते तुम्ही विचारू शकता। तर आज तोच क्वेश्चन आणि आन्सर Q&Uचा याचा हा व्हिडिओ आहे, क्वेश्चन आन्सरचा। तर तुमचे प्रश्न आणि माझे उत्तर खरं तर खूप छान सगळं लिहून मी तिथे टाकलं होतं, पण मला वाटतं तुम्ही ती पोस्ट अर्धीच वाचली का काय माहिती। जो मी फोटो टाकलेला त्या फोटोला सगळ्यांनी लाईक केलं, तो फोटो छान आहे, तू छान दिसते, हे ते इतक्या भरभरून त्याच्या खाली तुमच्या कमेंट आल्या आणि इतकं माझ्या फोटोला खूप प्रेम देण्यात आलं। पण त्याच्यावरती जे मी काय लिहिलेलं ते तुम्ही वाचलं का काय माहित नाही। काही त्यांनी वाचलं, त्यांनी मग क्वेश्चन मला केलेले आहेत, तर तेच क्वेश्चन म्हटलं आता तर खूप सारे काही क्वेश्चन आले नाहीत, त्याच्यावरून मला कळलं की तुम्ही जे मला कमेंट करताय आणि मग मी त्याच्या बदल्यात जो रिप्लाय तुम्हाला देते ना तो योग्य पद्धतीने दिला जातोय, माझ्याकडून तुमचं समाधान होतंय। नाहीतर मग खूप सारे प्रश्न आले असते, त्यातल्या त्यात आता लगेच फटाफट मी प्रश्न घेते। तर त्याच्या खालचे जे प्रश्न आलेले तर त्यातलं पहिल्यांदा प्रश्न असतो की माझ्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली कोणी दिसत नाही ना सासरचे ना माहेरचे, घरात राहणारी मुलंच फक्त मी कधीतरी दाखवते, इवन माझे मिस्टर सुद्धा व्हिडिओमध्ये दिसत नाहीत। तर का तर एक तर मी पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ करायचं ठरवलं ना तेव्हाच ठरवलं होतं की जे कोणी आहेत ते अजिबात व्हिडिओमध्ये दाखवायचं नाही। काय होतं ना आपलं चांगलं चाललेलं असतं आणि कमेंट्स, आता तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ पाहता जे आता मी स्वतःच बघते, मला खूप साऱ्या जणांचे व्हिडिओ आवडतात, त्या सगळ्यांचं मी बघते। तर त्याच्या खाली कशा कमेंट येतात, किती निगेटिव्ह पीपल व्हिडिओ खाली निगेटिव्ह कमेंट करतात, मग त्यांनी आपापसात हे होण्याची शक्यता आहे। त्याच्यापेक्षा मी काय करते, मी व्हिडिओ करतानाच ठरवलेलं मी काय करते माझं काम आणि तेवढंच तुम्हाला दाखवणार। तर 15 ते 14 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी माझं जे काम असतं ते तुमच्याशी शेअर करते। इतर दिवस तर अख्ख्या दिवसात असतात 24 तास, 24 तासातले फक्त मी तुमच्याशी 14 मिनिटं शेअर करते। तर उरलेला जो वेळ आहे ना तो मी माझ्या माणसांच्यात माझ्या ह्याच्यात सगळ्यातच असतो ताईंनो। तर फक्त मी शेअर करत नाही, बाकी ना सगळे रिलेटिव्ह सगळं आहे, सासू सासरे आहेत, दीर जावा आहेत आणि ननंद आहे का, तोही सारखा प्रश्न येतो तुला ननंद, तर मला ननंदच नाहीये, म्हणजे आम्ही जावाच आहोत, ननंद नाहीये आम्हाला। तर फक्त ना मी माझं काम दाखवते, त्यामुळे तुम्हाला बाकीची माणसं दिसत नाहीत। पण उलटच आहे, आम्ही उलट बाहेर जाताना सगळी एकत्र जातो, फक्त मी कधी ब्लॉग घेत नाही एकत्र जाताना। कसं असतं ना आधी दाखवायचं आणि परत ती लोक दिसली नाही की झालेलं काय नसतं, पण पुढच्या माणसाला काय वाटतं की नाही यांच्यात काहीतरी झाले तेव्हाच हे ब्लॉग मध्ये दिसत। मग मी तेव्हाच विचार केलेला आपलं सगळी नाती ठीक आहेत चांगली आहेत ना, तर ती उगाच आपल्यामुळं एखादी कमेंट सगळीच वाचतात, सगळे माझा व्हिडिओ घरातली बघतात, लहान मुलं सुद्धा, म्हणजे सगळीच आमच्या घरातली व्हिडिओ माझा बघतात। तर मग नाही ती उगाच एखादी कमेंट आली की त्या माणसाला हर्ट होऊन ते आपल्यावर रुसण्यापेक्षा मी कोणालाही दाखवलं नाही आजपर्यंत व्हिडिओमध्ये आणि दाखवणार सुद्धा नाही। माझं काम मी हे ते बाकी सगळं असतं होतं, सगळं तुम्हाला पण माहित आहे, सगळीजण एकाच वेनं जात असतात, म्हणजे सगळ्यांच्या प्रोसेस लग्न झाल्यानंतर प्रत्येक ताईच्या सेम असतात, काही सुद्धा त्याच्यात बदल नसतो, अगदीच थोड्याफार फरकाने वेगवेगळं असेल, नाही तर प्रत्येकाचं सासरी समानच असतं। प्रत्येक चांगल्या ह्याच्यातून वाईट ह्याच्यातून सगळ्या अनुभवातून सगळेजण आपण जात असतो। तर माझं पण तसंच आहे, सगळ्याच अनुभवातनं मी पण गेलेली आहे, चांगल्या वाईट सगळ्या। आणि इवन इतर वेळी आम्ही जेव्हा बाहेर जातो अजूनही आमच्या घरात इतकं हे नाही की अगदी उटकी सुट नवऱ्याबरोबरच बाहेर पळायचं नाही, उलट आम्ही फॅमिलीच इथली सासरची सगळी बाहेर जाताना आमची एकच गाडी आहे मोठी, आमची ऑल फॅमिली आम्ही सगळी त्यातनं जात असतो। तर सगळे उलटे एकत्र जातो, फक्त व्हिडिओ न करत नाही मी, त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसत नाहीत। सासरची फॅमिली सासर जसं आता मुलं मोठी झाले शाळेला जाते तसं बघा आत्ताच मी म्हटलं की प्रत्येकाचं त्यातनं गेलेलं असतं, नवीन जे असते ना माहेरची ओढ
ती नंतर ओढ असती, पण काही जी अशी कारणं असतात ना, नंतर आपला संसार, आपली जबाबदारी जेव्हा आपल्यावर पडते तेव्हा आपण इतकं पण माहेरी जात नाही. त्याच्यामुळं आणि मी माहेरचं तर कधीच नाही दाखवणार, का तर खूप जास्त अशा म्हणजे अगदी खूपच निगेटिव्ह कमेंट काय काय माझ्या मैत्रिणी ज्या युट्यूबर आहेत, म्हणजे आता मी त्यांना मैत्रिणीच मानते माझ्यातली म्हणून, तर येतात म्हणून थोडंफार कधी कधी दिसतं. तर आता तो प्रश्न होता त्या ताईंचा, सासर, माहेर, दीर, जावा, ननंद कोण कोण आहे सांग. तर मला आहे, आई वडील आहेत, सासू सासरे आहेत, इव्हन सगळी फॅमिली आहे, माहेरी पण मोठी फॅमिली आहे, सासरी आहे, बहीण आहे. एक वेळ बहिणीकडे जेव्हा जाईल तेव्हा ती मुंबईला राहते, तिकडं तिला सुद्धा मी व्हिडिओमध्ये घेईन. जेवढी येतात थोडीफार तुम्हाला दिसतात तेवढं म्हणायचं, मग ठीक आहे चालू आहे. आणि असं म्हणजे माझं आहे की मी व्हिडिओ फक्त माझ्या पुरतं करते. तो पहिला प्रश्न होता घराबद्दलचा. दुसरा प्रश्न होता माझ्या केसांबद्दल. खूप जास्त कमेंट माझ्या केसांबद्दल येतात की केसांना काय लावते, तर त्यानं मी केसांना खरंच काहीही लावत नाही, बिलकुल सुद्धा लावत नाही. पॅराशूटचं तेल लावते, ते पण कधी आठवड्यातनं 3 वेळा मात्र मी डोकं धुते. डोकं मला धुतलं नाही ना की मला असं माझा चेहरा मला खराब वाटतो, म्हणून ना मी 3 वेळा मंगळवार, गुरुवार, रविवार असं म्हणजे डोकं धुवत असते केस. तर मी पॅराशूटचं तेल फक्त केस धुवायच्या आधी मी पॅराशूट तेल केसांना लावते. तर आता तुम्हाला कॅमेऱ्यात मी जवळनं माझे केस दाखवतात. मुळातच माझ्या केसांना वाढ आणि माझे केस सिल्की आहेत, एकदम सिल्की. माणसांना पैसे देऊन सिल्की करावे लागतात स्ट्रेट, आणि आमचे बघा मुळातच स्ट्रेट आहेत. आणि माझ्या केसांना इतकी जास्त वाढ आहे ना, मनानच वाढतात. आणि शॅम्पू तेवढा मी सांगते, मी कोणता म्हणजे इंदुलेखा शॅम्पू वापरते. 2 ते 3 वर्ष झालं इंदुलेखा शॅम्पू व्यतिरिक्त मी केसांना दुसरं काहीच लावत नाही. आणि मेहंदी तेवढी मी लावते, ते बीट वगैरे घालून, ते पण अगदी 2-3 महिन्यात एकदा, सारखी मेहंदी नाही. तर केस कसं आहे तोही प्रश्न आता तुमचा मिटला की माझ्या केसांना नॅचरल वाढ आहे, माझे केस मुळातच शाईन करतात. आता बघा चकचकते, अंधार संध्याकाळचा व्हिडिओ शूट करते तरी सुद्धा केसांना एक चकाकी आहे बघा, तेल लावलं नाही तरी. तर तो एक केसांचा आहे. आणि कुठला प्रश्न असतो, हा आणि सगळ्यात महत्वाचा, खूप वेळा तुझे मिस्टर कधीच व्हिडिओमध्ये दिसत नाही. तर माझे मिस्टर सकाळी 8ला जातात, संध्याकाळी 10ला येतात. आणि सकाळच्या वेळेचा जेव्हा मी व्हिडिओ शूट करत असतात तर ते आजूबाजूलाच असतात. आणि इतर वेळी मग माझा दिवसभराचा व्हिडिओ असला तर तो शूट करून एडिट करून सगळं माझं झालेलं असतं ते येतोपर्यंत. आणि कसं असतं ना, कोणाकोणाला नाही आवडत, असं नाही की ते व्हिडिओ येत नाहीत म्हणून त्यांना काय माझं व्हिडिओ करणं आवडत नाही, असं काही नाहीये. त्यांच्या सपोर्टमुळेच मी व्हिडिओ करते. खरं तर सगळ्यात पहिल्यांदा परवानगी घ्यावी लागते, ती मेनच असते ती, तर ती घेऊनच मी व्हिडिओ बनवते. त्याच्यामुळे असं काही नाही, मागून फुल सपोर्ट असतो, सगळा सपोर्ट असतो. सगळं ट्रायपॉड घेऊन देण्यापासून, सेल्फी स्टिक देण्यापासून, बॅलन्स मारण्यापासून, वायफाय कनेक्शन घेणं, सगळ्या गोष्टी मागून जे बॅकग्राऊंड केलेलं असतं ना, ती त्यांनीच केलेलं असतं. तेव्हाच मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोस्ट करू शकते. त्याच्यामुळे फक्त ते कसं असतं ना, नाही कम्फर्टेबल, मी बोलके आणि ते आबोल असं असतं ना, जोडी नेहमी तशीच असते, एक बोलकं आणि एक आबोल. तर मी बडबडी, मी अशी आहे, तर ते शांत, त्याच्यामुळे ना ते व्हिडिओ पुढे येणार पण नाही आणि कधीच नाही असं. आणि आता म्हणाल की तुम्ही अजून छोटं चॅनल आहे म्हणून येत नाही, नंतर मात्र नवरे बायका कमवायला लागल्या, मोठे झालं चॅनल की येतात, पण ते तेव्हा पण येणार नाहीत. ही मी आत्ताच सांगते बघा तुम्हाला, येणारच नाहीत. एखादा माणूस, एखादा स्वभाव तसाच असतो. तर ते तो एक प्रश्न मिटला की मिस्टर काय येत नाही. तर असं असतं की एखाद्याला नाही आवडत तर नाही घ्यायचं. आणि किचन बद्दल सुद्धा, फरशी, तर ताईनो जी किचन ओट्यावरची जी फरशी आहे ना, त्याचं नाव आहे आर्टिफिशियल मार्बल. तर हे नवीनच आले मार्केटमध्ये, तुम्ही विचारपूस केली तर ते तुम्हाला मिळून जाईल. आणि खर्च सुद्धा विचारला जातो. तर कसं आमच्या ऑलरेडी दुसरे बांधकाम चालू होते, त्यातच आम्ही हे सगळं दिलेलं होतं बांधकाम, मग त्यातच ते झालेलं आहे. तरी नाही म्हटलं तर 35-40 हजार रुपये ह्या किचनला खर्च आलेला आहे. का तर आम्ही किचन बांधताना जे काही मटेरियल आहे ना, ते आता तुम्हाला किचन बघताना दिसते, ते सगळं मी फॅन्सी लावलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तो किचनचा एक प्रश्न झाला. मुलं किती आहेत हा पण प्रश्न असतो. बऱ्याच जुन्या माझ्या ताईंना माहीत आहे मुलं किती आहेत. तर मुलं मला 3 आहेत. एक मोठा मुलगा, तो आता कर्नाटकमध्ये सैनिक स्कूलला शिकतोय. आणि ह्या दोघी जुळ्या मुली आहेत 2, त्या तर तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघतच असता. आणि सगळ्यांना उन्हाळ कामं माझी आवडतात. बरेच काय काय असतात क्वेश्चन, असं बसलं की मी लिहून काढले नाहीत नेमके. आज काय झालं, आज रविवार आहे, सकाळपासून ना
खूप जास्त काम करण्यातच वेळ गेला, त्याच्यामुळे व्हिडिओ तर काही मी शूट केला नाही. मग आत्ता जरा फ्रेश झाले, आवरलं, म्हटलं आता करूया व्हिडिओ, नाहीतर उद्या. मग लगेच कालच्या पोस्ट खाली सुद्धा वेळ आले की तुझा व्हिडिओ नसला की करमत नाही. आणि खूप जास्त प्रेम देताय, खूप जास्त तुम्ही व्हिडिओला सपोर्ट लाईक करताय, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खरंच आभार, खरंच आभार. आणि पेमेंट विषयी सुद्धा ताईनं येतो, तर मी यूट्यूबच्या पेमेंटचं काही करते तर काहीच करत नाही. आणि अर्निंग यूट्यूबचं चालू झालंय माझं 1.5 वर्ष झालं कधीपासून. तर अर्निंग सुरू झालेलं आहे, जवळजवळ 1.5 वर्ष झालं अर्निंग सुरू झालंय. जसं माझं चॅनल मॉनिटाईज झालं तसं ते अर्निंग सुरू झालंय, पण ते एक ते यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण केल्याशिवाय ते पेमेंट आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर ते पेमेंट पण पोहोचलेलं आहे माझ्यापर्यंत. मी यूट्यूबच्या पैशाने काय करते, तर यूट्यूबच्या पैशाने मी काहीच करत नाही. ते पैसे मी तसेच ठेवते, का तर ज्या माझ्या बेसिक गरजा आहेत ना ते सगळं माझा नवरा चांगल्या ह्यानं पुरवतो, त्याच्यामुळे मला तशी गरजच पडत नाही. आणखीन बघू साठवून मग तुम्हाला कळेलच हळूहळू. आणखीन जर माझ्या चॅनलची ग्रोथ झाली, आणखीन खूप जास्त खरं तर अर्निंगपेक्षा खूप जास्त लोक जेव्हा मला बघतील आणि माझ्या थ्रू काहीतरी पॉझिटिव्हिटी तुमच्यापर्यंत येते. आता बऱ्याच टाईमचं असतं की तुझं काम बघून एनर्जी येते, बोलणं बघून एनर्जी येते, तर खरं सांगू का ताईनो, तुमच्या कमेंटमुळं मला एनर्जी आणि पॉझिटिव्ह थिंकिंग येतात. जेव्हापासून मी हे यूट्यूबचं काम सुरू केले ना, माझं कुठंच लक्ष नसतं कोण आलं गेलं, कोण काय बोललं, कुणी काही केलं, तर काहीच माझ्या डोक्यात नसतं. एखाद्याचं काय झालं असेल, माझं तुझं, आपला माणूस म्हटल्यानंतर मी काही युट्यूबवर आहे म्हणून काही असं होत नाही की कोणाबरोबर नाही. तर माझ्या ते नंतर एका पॉईंट नंतर ना ते मी विसरलेले असते, माझ्या लक्षातच नसतं ते तेव्हा तसं झालेलं. त्याच्यामुळे मला स्ट्रेस नसतो, असंही नसतो, म्हणजे स्ट्रेस नसतो, हे नसतो, म्हणून मग माझं ते चालू असतं आपलं. आणि स्किनला काय लावते, तर निव्हियाच्या क्रीम जशी आठवल तशी मी उत्तरं देते बरं का. कमेंट आठवतायत ना तशा, मध्येच मग असं बोलायला लागलं की ती कमेंट आठवते, मग ते सांगते. चेहऱ्याला काय लावते, तर चेहऱ्याला मी ना फक्त आणि फक्त सकाळी संतूर साबण, मी खूप वर्ष झालं ताईनो संतूर साबण चेहऱ्याला लावते दुसरं, आणि वावचा फेस वॉश वापरते. सकाळी संतूर साबण लावते आणि संध्याकाळचा चेहरा फेस वॉशनी धुते. कसं दोन्ही बॅलन्स पाहिजे आहे. फेस वॉश सॉफ्ट असला तर साबण खूप हार्ड असतो, पण नुसत्याच फेस वॉशनं मला चेहरा धुतल्यासारखा वाटत नाही, पण तरी पण मी ते दोन्ही यूज करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चेहऱ्याला मी कोणतीच क्रीम लावत नाही, फक्त निव्हियाचं मॉइश्चरायझर लावते बस. एवढं जरी लावलं तरी माझा चेहरा आहेत, असं काही नाही, फिल्टर वापरलेला असतो मोबाईलचा, त्याच्यामुळे काही डार्क स्पॉट दिसत नाही, तर पण असतात ते सुद्धा असतात. तर चेहऱ्यात ते सुद्धा तुमचा प्रश्न सॉल्व्ह झाला. आणखीन काय, थांबा आठवते, बघते मी. तर एवढेच प्रश्न होते आणि तेच प्रश्न मी तुमच्याशी शेअर केले, म्हणजे तुम्हाला सांगितलं की काय. तर पहिला प्रश्न, घरातली माणसं का दाखवत नाही, तेच कारण आहे की निगेटिव्हिटी उगाच नको. आपलं चांगलं चाललंय, चांगलं कुटुंब आहे, आपलं नाव आहे, हे ते सगळं असतं गावात इकडं तिकडं, त्या कमेंटमुळं कुणाचं उगाच इम्पॅक्ट नको वाईट व्हायला, म्हणून मी ते शेअर करत नाही, म्हणजे घरातली माणसं शेअर करत नाही कोणी सुद्धा. आणि आणखीन एक असं होती कमेंट, तेजस कधी येणार आहे, तर तेजस पुढच्या बुधवारी येणार आहे 27 तारखेला. तर तोच यायची मी इतकी हेनं वाट बघत असल्या ना, खरं तर त्याच्यामुळे मला असं हे झालंय, कधी एकदा तो येतोय असं झालेलं आहे. आणखीन बरेच आता कमेंट आणखीन करा ह्याच्या खाली, मग मी उत्तरं देत जाईल. आणि ज्या त्या कमेंटला मी लगेच रिप्लाय करते. त्या दिवशी एका चटणी माझी केली ना, त्याला मी चटणीचा व्हिडिओ टाकला, त्या ताईंना 1 किलोची चटणी करायची होती, तर त्यांचे मला 3-4 रिप्लाय आले की खरं सांग. मग मी त्यांना लगेचच रिप्लाय करून व्यवस्थित ना माझं प्रमाण किती आणि 1 किलोला किती प्रमाण येईल ते पावतीवरून मी जे लिहिलेलं असतं ना ते काढून व्यवस्थित त्यांना रिप्लाय केला, थँक्यू म्हटल्या. काही नसतं असं, म्हणजे हे होत नाही. आणखीन एक कॉमन सगळ्यात प्रश्न येणारा, तू ह्या युट्यूबरची कॉपी करते, तू त्या युट्यूबरची कॉपी करते, तर तसं नसतं ताईनो. कंटेंट सेम असतात, त्याच्यामुळे युट्यूबचे कॉपी कुणी एकमेकाचं कॉपी करत नाही, कुणी सुद्धा करत नाही. कंटेंट सेम आहे. आता माझा कंटेंट, अजून खूप जणींचा कंटेंट सेम आहे, घरगुती. आणि एकदा का फेमस झाले युट्यूबवरती, नंतर मग कशीही व्हिडिओ टाकलं तर ते काय बघत राहतात लोक, म्हणजे बघतातच. खरंच आता तुम्हाला माहितच आहे, तर पण तुम्ही युट्यूबवरचे बघता की काही पण थोडंसं नवरा बोलतो, थोडंसं बायको बोलते, थोडंसं इकडं तिकडं हे ते होतं, आणि मग त्यांचे व्हिडिओ संपतात नंतर जेव्हा. पण त्याच्या आधी हे कष्ट त्या पण युट्यूबरांनी घेतलेलं असतं. तर सेम कोणी कुणाचं कॉपी करत नाही. प्रत्येक माणूस हा सेम कधीच नसतो, सगळ्यांचा वेगवेगळा असतं.
कंटेंट सेम असल्यामुळे व्हिडिओ सेम वाटू शकतात, थंबनेल एकमेकाचे सगळेच वापरतात, असं कुणीच नाही यूट्यूबवरती की ह्याचं बघून त्यानं केलं नाही, त्याचं बघून त्यानं केलं नाही, असं काही नसतं. भले काम म्हणजे आता तेच म्हटलं, मला पण खूप जास्त कंपॅरिझन केलेलं एका युट्यूबर बरोबर. मी तिची स्वतः इतकी मोठी फॅन आहे ना, पण त्या युट्यूबरवर मला कंपॅरिझन, पण मला आनंद झाला की मी खरंच तिला म्हणजे मला आवडती ती माझी युट्यूबर आहे, सगळ्यात आवडती युट्यूबर ती आहे माझी. तर आता नाव नाही घेत, नको आणखीन हे होतं. तर तिच्याबरोबर माझं कंपॅरिझन केलं व्हिडिओच्या ह्याने, तू तिची कॉपी करते, तर मला आनंद झाला. हो मग आहेच ते चांगलं, मग मी चांगल्यातलाच कॉपी करते असं मी मनाला समजवलं. आणि थंबनेल वगैरे तर मागच्या 1.5 वर्षात ना म्हणजे ज्यांचे ह्याचे चॅनल आहेत ना कुकिंगचे, तर एक बघा ट्रेंड आलता, ही भाजी केली तर 2 भाकरी एक्स्ट्रा खाचाल. बापरे, ती तर मेन जी होतं ना तिचं चॅनल इतकं छोटं होतं, तिनं ते टायटल आणि थंबनेल तिच्या व्हिडिओला टाकलेलं आणि त्याच्यानंतर तिचं पण खूप जास्त व्ह्यूज आले त्या व्हिडिओला. आणि एवढ्या छोट्या चॅनलला खूप मोठमोठ्या मधुराज रेसिपी असू देत किंवा सरिताज किचन, खूप आता कुणाची नाव घेऊ दे, इतक्या जणांनी ते टायटल आणि थंबनेल कॉपी करून ना 1 मिलियन 2 मिलियन 3 मिलियन व्ह्यूज सुद्धा मिळवलेले आहेत. त्याच्यामुळे असं नसतं, यूट्यूब आहे सगळ्यांना. तुम्ही एक नाव टाका, लाखभर व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती येतात. तर त्याच्यामुळे कंपॅरिझनचा व्हिडिओ करत जाऊ, म्हणजे कमेंट तशी कुणाला शक्यतो करत जाऊ नका. मला पण सुरुवातीला येत होत्या, पण कंटेंट सेम असणार, घरगुती जर आपण दाखवत असेल तर तेच असतं. त्याच्यामुळे कंपॅरिझन करत जाऊ नका. प्रत्येक जण आपापल्या ह्यानं पुढे जात असतो. आता मी तर 2 वर्ष झालं यूट्यूबवरती हे करते, कसे 2 वर्ष गेले तेच कळत नाही. तरी पण माझं चॅनल इतकं मोठं अजून झालेलंच नाहीये, पण मी झाल्याशिवाय थांबणाऱ्यातली नाहीये, मी होणारच असं माझं हे आहे. मी माझं चॅनल एका वेळेला पोहोचवणारच, तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल असं म्हणजे हे. त्यातनं दुसरं काय मिळू नाही मिळू, पण तेवढं एक स्वप्न आहे की चॅनल आता केलंयच ना तर करायचं. आणि आता इथून पुढं ना ताईंनो मी वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा करणार आहे. बस आता म्हणजे थोडासा वेगळा टर्न घ्यावा असं मला वाटतंय. रोजच माझे डेली ब्लॉग म्हणजे डेली रुटीनचे ब्लॉग असतात ते तर पण तसं म्हणायला मीच गेले ना तर डेली रुटीनचे जेव्हा मी ब्लॉग शेअर करते त्यालाच व्ह्यूज येतात. एखादा एक्स्ट्रा चांगला व्हिडिओ केला तर नाहीच येत. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण बोलतोय तर त्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाही, म्हणून मी तेच दाखवते डेली रुटीन, जेणेकरून माझं चॅनल त्यातच ग्रोथ होतोय. म्हणून मग पण नाही, आता मी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक वेळी कामच करत नाही आपण, इतरही गोष्टी करतो. तर असा होता. चला, व्हिडिओ खूप मोठा होतोय ताईंनो. आणखीन काही कमेंट असतील तर नक्की ह्याच व्हिडिओ खाली तुम्ही म्हणजे विचारा. आणि हो, लाईक करा. नवीन कोणी ताई असतील तर सबस्क्राईब करा. जवळ खूप साऱ्या ताई माझे व्हिडिओ बघतात. आजकाल माझ्या व्हिडिओना खूप छान व्ह्यूज येतात, खूप छान. ज्या सुरुवातीला व्हिडिओ टाकताना अगदी मी 40-50 व्ह्यूजसाठी म्हणजे हे करत होते ना, तर आता अगदी 5-6 आणि आधीमध्ये एखादा 60-70 हजारापर्यंत पण व्ह्यूज येत आहेत आणि मध्येच एखादा व्हिडिओ व्हायरल पण होत आहे. तर नवीन कोणी असाल तर नक्की एक सबस्क्राईब करा. तर मला वाटतं की जास्त काही हार्ड क्वेश्चन मला आलेच नव्हते, पण म्हटलं चला बोललं पण पाहिजे, तुमचं आणि माझं कम्युनिकेशन पण झालं पाहिजे. तर लाईव्ह ये म्हणून पण एक असतं, तर लाईव्ह थोडंसं मला जुळणार नाही. एकदा मी आलेले ते माझं लाईव्ह चुकलेलंच होतं, म्हणजे त्याचं सगळं कमेंट वगैरे ऑफ होते, मला काही समजलं नाही. मग आता बघू कधी येईल. तर लाईव्ह यायचं असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओ खाली भरपूर साऱ्या कमेंट करा की लाईव्ह ये म्हणून. मग आपण बघूया पुढे, लाईव्ह येते मी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. एखादा क्वेश्चन राहिला तर तो मी व्हिडिओद्वारे देतच असते. चला, तर व्हिडिओचा करते मी इथंच एंड. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना शुभ रात्री. संध्याकाळचे आता 7:30 वाजलेले आहेत. चला, बाय.